आंबा नारळाची वडी करण्यासाठी इथे मी 2 वाट्या ओलं खोबरं घेतलंय. ते छान पांढरं-पांढरं खरवडून घ्यायचंय. जास्त त्याला काळपटपणा त्याच्यात करायचा नाही नारळाचा. आता ह्या 2 वाट्या नारळासाठी मी इथे 1 आंबा बारीक चिरून घेतलाय. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करूया, ह्याला थोडंसं वाटून घेऊया. ह्याला वाटून घेतल्याने एक स्मूथनेसपणा वडीत येतो. दाताखाली खूप जाड-जाड आपल्याला लागत नाही. सो त्याच्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. ह्याच्यात आपण घालूया आंबा आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यात घालणार आहोत साय. 1 चमचाभर साय घेतलेली, ती पण आपण ह्याच्यात घालूया. आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता इथे मी हे वाटून घेतलंय आंबा आणि नारळ. खूप बारीक वाटलेलं नाहीये ह्याच्यात. व्यवस्थित जाडसरपणा आहे ह्याच्यात. आता हे मिश्रण परतण्यासाठी आपण गॅस लावून घेऊया आणि त्यावर कढई तापत ठेवूया. आपली कढई इथे तापलेली आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे 1 चमचाभर साजूक तूप. आणि आता हे जे आपण आंबा आणि नारळाचं मिश्रण वाटून घेतलंय, हे आपल्याला ह्याच्यात घालायचंय. आणि ह्याला आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत. इथे मी 2 वाट्या नारळाच्या वडीसाठी 1.5 वाटी साखर घेतली आहे. कारण आपण ह्याच्यात आंबा पण वापरलाय, आंब्यालाही गोडवा असतो. त्यामुळे थोडीशी कमी वापरायची. इतर वेळी जेव्हा नारळाची वडी करतो तेव्हा थोडी जास्त वापरली तरी चालते. मी इथे 1.5 वाटी साखर घेतली, ती आपण ह्याच्यात घालूया. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपण साखर घातल्यावरती हे मिश्रण पातळ झालंय. आता ह्याच्या कडा सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. सो याला एक 7 ते 8 मिनिटं लागतात शिजण्यासाठी. सो आपण आता हे शिजवून घेऊया. आपलं मिश्रण एकीकडे शिजतंय तोवर ही वडी थापण्यासाठी इथे मी एक ताटली घेतली. त्याला आपण तूप लावून घेऊया. तुमच्यावर थोडंसं तूप लावतो. तुमच्याकडे वडी थापण्याचा ट्रे असला तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आणि हे ताट आता आपण बाजूला ठेवून घेऊया. इथे आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालंय. आता ह्या स्टेजला मी ह्याच्यात घालणार आहे दूध पावडर. तुम्ही नाही घातली तरी चालते. मी घालतो कारण याने वडीत एक खव्यासारखा छान फ्लेवर येतो. 1 चमचाभरच पावडर घेतली, ती आपण ह्याच्यात घालूया. आणि दूध पावडर घातल्याने वडी पटकन घट्ट व्हायला मदत होते. आता आपण हे मिक्स करून घेऊ याच्यात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, दूध पावडर घातल्यावर त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. आपलं मिश्रण इथे घट्ट होत आलंय. तुम्ही बघू शकता. जेवढं पातळ होतं त्याच्यापेक्षा आता बऱ्यापैकी घट्ट झालंय. आणखीन एक 2 मिनिटं त्याला लागणार आहेत. पॅन शिजायला लागलाय आता चांगला आहे. सुकायला लागले आहेत त्याच्या. 1-2 मिनिटात आपण गॅस बंद करणार आहे. लगेचच इथे ताटली घेऊन ठेवायची जवळ तूप लावलेली. तुम्ही बघू शकता हे सुकायला लागले बाजूनी. हे आपलं मिश्रण इथे झालेलं आहे. मी गॅस बंद करणार आहे आणि आता आपण हे लगेचच या ताटलीत काढून घेऊया. आणि याला छान एकसारखं पसरवून घ्यायचंय. हे खूप गरम असतं त्यामुळे सावकाश पसरवायचं.
तुम्ही हे असं स्पॅच्युलानी पसरवू शकता किंवा वाटीनेही पसरवू शकता. अशी स्टीलची वाटी घ्यायची, याला थोडासा तुपाचा हात लावायचा आणि याने हे असं एकसारखं छान पसरवून घ्यायचं. आणि आता हे आपल्याला गार करून घ्यायचं. वड्या कापताना पूर्ण गार नाही पाहिजे. हे थोडंसं कोमट झालं की आपण ह्याच्या वड्या कापणार आहोत आणि मग हे पूर्ण गार झाल्यावर त्या वेगळ्या करणार आहोत. सो आपण ह्याला एक 5 मिनिटं आता बाजूला ठेवूया. हे थोडंसं कोमट झालं की मग आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया. गार्निशिंगसाठी याच्यावर मी थोडेसे पिस्त्याचे तुकडे घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे नट्स याच्यावर घालू शकता. काजू, बदाम हे सगळे घालू शकता. आणि हे थोडंसं आपण प्रेस करून घेऊ. आपलं वडीचं मिश्रण इथे कोमट झालंय. आता आपण ह्याच्या वड्या काढून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या तुम्ही काढू शकता. आणि आता हे पूर्णपणे गार झालं की मग आपण ह्या वड्या वेगळ्या करून घेणार आहोत. आपण हे पूर्णपणे गार व्हायची वाट बघूया. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी फ्रुटी कशी करायची याची रेसिपी. फ्रुटी करण्यासाठी मी इथे 2 पिक्के आंबे घेतलेत आणि एक कैरी घेतली आहे. सो आपण जेव्हा फ्रुटी पितो तेव्हा आपल्याला माहिती आहे की छोटासा आंबटपणा थोडासा फ्रुटीमध्ये असतो. तो आणण्यासाठी मी इथे कैरीचा वापर करणार आहे. काही वेळा सायट्रिक ऍसिड वगैरे सुद्धा वापरलं जातं फ्रुटी तयार करताना आंबटपणासाठी, पण आपण घरी करतोय. कुठलाही ऍडेड रंग, ऍडेड फ्लेवर आपण याच्यात घालणार नाही आहोत. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आपण घालणार नाही आहोत. सो त्याला आंबटपणा आणण्यासाठी मी इथे कच्च्या कैरीचा वापर करणार आहे. सो आपण आता हे पहिले कैरीचं देठ काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला याला सोलून घ्यायचंय. फार अंगापासून साल काढायची गरज नाही, वरच्यावर याचं साल काढून घ्यायचं. आता मी कैरी सोलून घेतली, आपण ते चिरून घेऊया. त्याचे आपल्याला खूप बारीक बारीक तुकडे करायचे नाही आहेत, मोठे मोठे आपल्याला हे शिजवायचे. आपण ह्याला थोडं मोठं तुकडे चिरून घेऊया. आणि असेच आपण पिकलेले आंबे सुद्धा सोलून चिरून घेणार आहोत त्याच्याबरोबर. मी आधी चिरून घेतो. इथे मी कैरी आणि दोन्ही आंबे छान चिरून घेतलेत. मोठे मोठे चिरलेत, बारीक चिरले नाहीये. सो आपण आता गॅस लावून घेऊ. ह्याच्यात मी ही कैरी आणि आंबे घालणार आहे. आणि आपल्याला याच्यात घालायचे 1 ग्लास पाणी. आणखीन थोडं पाणी घालणार आहोत आपण इथं. साधारण ह्या सगळ्या फोडी बुडल्या पाहिजे. आणि ह्याला आपण उकळी आणून घेऊया. ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. आपल्याला ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटं ह्याला लागतील शिजायला. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं ह्याला आपण छान शिजवून घेणार. इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. एकदा ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकता कैरीच्या फोडी ट्रान्सपरंट झालेल्या आहेत, शिजल्या आहेत व्यवस्थित. आता इथे मी घालणार आहे साखर. तर ह्याच्यात किती साखर घालायची तर ते चवीप्रमाणे ऍडजस्ट करायचं असतं आपल्याला. सो मी आत्ता इथे वाटीभर साखर घेतली, त्यातली अर्धी साखर मी आत्ता घालणार आहे. थोडीशी आपण लागली तर नंतर घालू शकतो, त्याच्यात वाढवू शकतो. तर ही पूर्णपणे आपण ह्याच्यात विरघळवून घेऊ.
ह्याला छान उकळी आलेली आहे, त्यातली साखरही पूर्णपणे विरघळलेली आहे. आता मी गॅस बंद करतो आणि आपल्याला ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. सो आपण एक 5 ते 10 मिनिटं वाट बघूया. हे पूर्णपणे आपण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ. आपलं मिश्रण इथे गार झालंय. आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचंय. सो मी हे मिक्सरच्या भांड्यात घालतो. मी आता हे वाटून घेणार आहे. आपल्याला हे खूप बारीक वाटून घ्यायचंय. सो मी हे वाटून घेतो. तर हे छान करण्यासाठी, मिक्स करण्यासाठी मी ते विस्कचा वापर करणार आहे. आपण हे पाण्यात छान मिक्स करून घेऊया. आता आणखीन एक ग्लास पाणी आपण याच्यात घालणार आहोत. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, हे अजूनही घट्ट आहे. आपण आणखीन थोडं पाणी ह्याच्यात ऍड करणार आहोत. मी 1 ग्लास पाणी आणखीन घालणार आहे. आता हे बाजारात जी फ्रुटी असते त्या कन्सिस्टन्सी आलंय. रंग पण एकदम छान आलाय. आता आपण काय करूया, थोडस पाणी आणखी एक अर्ध भांडभर पाणी घ्यायचं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय. आणि आपण ह्या मिक्सरच्या भांड्याला जो काही गर आतमध्ये आहे तो आपण एकदा ह्याच्यात मिक्स करून घालून टाकूया. आपली फ्रुटी इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. इतपतच घट्ट आपल्याला हे ठेवायचंय. खूप पातळ केलं की मग ते पानसट लागतं. आता ह्याची चव बघायची आणि ह्याच्यात साखर जर हवी असेल तर आपल्याला ऍड करायचे. मला थोडीशी साखर याच्यात कमी वाटते. मी आणखीन आपण जी मगाशी काढून ठेवली होती ती सगळी साखर याच्यात घालते. आणि साखर इथे पूर्ण विरघळलेली आहे. आपल्याला आता हे मिश्रण एक 6 ते 7 तास फ्रीज मध्ये ठेवून गार करून घ्यायचंय. सो मी आता ह्याला फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आपण ह्याला गार करून घेऊया. आपली फ्रुटी इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय ह्याला. कैरीचं पन्ह कसं करायचं याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पन्ह करण्यासाठी मी इथे कच्ची कैरी घेतली आहे. आपण ह्याचं देठ काढून टाकूया आणि ही कुकरमध्ये ठेवूया. त्याच्याच बरोबर थोडासा पन्ह्याला स्पाइसनेस आणण्यासाठी मी एक हिरवी मिरची घेतली आहे. खूप घालायची नाही हिरवी मिरची, एकच घालायची. त्याचा मी तुकडा करून घेतलाय, तोही आपण कुकरात घालूया. आणि ह्याच्यात आपल्याला घालायचंय 1 ग्लास पाणी. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याला आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या. इथे मी 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. आपला कुकरही आता थंड झालाय. मी झाकण उघडून घेतो. आणि ही कैरी आपण बाहेर काढून घेऊया. आणि बरोबर ही मिरची पण काढून घ्यायची. आणि हे आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं. हे पाणी टाकून द्यायचं नाहीये, ह्याच्यात मिरचीचा तिखटपणा उतरलेला असतो. सो ह्याचाही आपण उपयोग करूया. आपण हेही पाणी थंड करून घेऊया. आपण जी कैरी शिजवून घेतली होती त्याचं साल काढून मी तुकडे करून घेतले त्याचे. आणि ती हिरवी मिरची पण मी ह्याच्याबरोबरच घेतली. ही आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. आणि ह्याच्यासाठी मी घेतलाय गूळ. आता ह्याच्यात गूळ किती घालायचा हे कैरीवरती अवलंबून असतं. कैरी किती आंबट आहे तेवढा गूळ जास्त लागतो. तर मी साधारण 1 वाटी गूळ घेतलाय इथे. सो आपण तो पण ह्याच्यात घालूया. मी मिक्सरमध्येच हे फिरवतो म्हणजे जास्त वेळ ढवळत बसायला लागत नाही. आणि गुळाच्या गुठळ्या पण त्याच्यात राहत नाही. त्याचबरोबर आपण हे वाटलं जाण्यासाठी ह्याच्यात घालणार आहोत पाणी.
याचं आपण झाकण लावून घेऊया आणि मी हे वाटून घेतो. मी हे मिश्रण आपलं कैरीचं वाटून घेतलंय. ते आपण ह्याच्यात, मी हे पूर्ण वाटलेलं नाहीये, तुम्ही ह्याच्यात बघू शकता कैरीचे छोटे छोटे तुकडे आहेत. मला आवडतात, तुम्हाला आवडत नसले तर तुम्ही हे गाळून सुद्धा घेऊ शकता गाळण्याने, पण मी ठेवतो ते दाताखाली आले की चांगले लागतात. सो आता हे मिश्रण मी सगळं ह्याच्यात ओतून घेतो. आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत पाणी. हे मगाचच पाणी आहे जे कुकरमध्ये आपण कैरी शिजवण्यासाठी वापरलं होतं, ते आपण ह्याच्यात घालूया. 1 ग्लास पाणी घातलंय मी ह्याच्यात. त्याचबरोबर आपण ह्याच्यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत वेलची पावडर. अगदी थोडी 2 चिमूट वेलची पावडर मी घेतली. याचा स्वाद खूप छान लागतो पाण्यात. आणि आपण आता हे ढवळून घेऊया. इतकंच ठेवायचं आहे, खूप पातळ करायचं नाही, नाहीतर त्याची चव बिघडते. थोडं घट्टसरच ठेवायचं, पण घट्टसर प्यायला चांगलं लागतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात काळी मिरीची पावडरही घालू शकता. थोडीशी साखरही तुम्ही, तुम्हाला सगळा गुळ वापरायचा नसेल तर साखरेचाही वापर तुम्ही इथे करू शकता. पटकन होणारा आहे, अगदी कमी इंग्रेडियंट्स मध्ये होणारा आहे. आपलं पन्ह इथे तयार झालेलं आहे. वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलंय, नक्की करून बघा. आज आपण करणार आहोत हापूस आंब्याचा मुरांबा. मुरांबा करण्यासाठी सगळ्यात आधी आपण गॅस लावून घेऊया. गॅस लहान केला आणि ह्यात मी घालणार आहे थोडंसं पाणी, अगदी 2 ते 3 चमचे. आणि पाणी थोडं तापलं की आपल्याला घालायची साखर. मुरांबा करण्यासाठी मी इथे 2 आंबे बारीक चिरून घेतलेत. हापूस आंबे आहेत, छान पिकलेले असतात, ते घ्यायचे. कच्चा आंबा घ्यायचा नाही. कच्च्या आंब्याचा वेगळा मुरांबा केला जातो, त्याची रेसिपी मी एकदा तुमच्याबरोबर शेअर करेन. सो त्याच्यासाठी मी इथे 2 आंबे बारीक चिरून घेतले आणि 1 वाटी साखर घेतली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर इथे घेऊ शकता. इथे आपलं पाणी तापलंय, आता आपण ह्याच्यात घालूया साखर. इथे ही साखर आपण सगळी विरघळवून घेऊया. इथे याला छान उकळी आले. आता मी याच्यात ह्या आंब्याच्या फोडी घालणार आहे. मिक्स करून घेऊ. आपल्याला याला एक 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. ते छान शिजून शिजून त्या फोडी छान शिजल्या पाहिजेत साखरेच्या पाण्याबरोबर. सो आपण एक 5 मिनिटं याला शिजवून घेऊया. पण त्याच्या आधी ह्याच्यात मी घालणारे 2 लवंग, अगदी 2च लवंग घालायचे आहेत. त्याचा फ्लेवर खूप छान लागतो मुरांब्यात. तो ह्या 2 लवंगा मी ह्याच्यात घालतो. आणि आता आपण ह्याला शिजवून घेऊ. तुम्हाला जर समजा हे खूप घट्ट होत जातंय असं वाटलं तर अगदी थोडंसं पाणी ऍड करायचं आहे त्यात. खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर नंतर हे जेव्हा आपण बरणीत भरून ठेवतो तेव्हा ह्याला खूप पाक होतो आणि फोडी कमी येतात. तो खूप पातळ पण नाही आणि खूप अगदी घट्ट पण नाही, असं आपल्याला हे करायचंय. सो आपण हे आता एक 10 मिनिटं शिजवून घेऊया. मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं. इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा झाकण काढून हिला ढवळूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला याच्यात पाणी घालायला हवं आहे का ते.
खूप छान घट्ट घट्ट होत चाललंय. तुम्हाला ह्या स्टेजला हे पातळ वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात आणखीन आंबा चिरून घालू शकता, किंवा जर खूप घट्ट होत चाललंय असं वाटत असेल तर थोडं थोडं पाणी तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकता. एकदम खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर ते खूप पातळ होऊन जातं आणि मग त्याची चव बिघडते सगळी. आता ह्याच्यात मला पाणी घालायची गरज वाटत नाहीये, कारण ह्याच्यात व्यवस्थित रस आहे. तो आणखीन एक 5 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचंय. 5 मिनिटं शिजवून घ्या. तुम्ही बघू शकता इथल्या पोळी शिजतायत, चांगल्या मऊ झाल्यासारख्या आपल्याला दिसतायत आणि थोड्याशा आकरसल्यासारख्या पण दिसतायत. तो आणखीन एक 5 मिनिटं ह्याला लागतील. 5 मिनिटं आपण शिजवून घेऊ. इथे 10 मिनिटं झालेली आहे. हे छान शिजलंय. मी आता आता गॅस बंद करणार आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचंय. हा मुरंबा गार करून काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि मग आपण तो फ्रीजमध्येच ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये स्टोअर करायचा असतो तो. एक 6 महिने खूप छान टिकतो. त्याच्यावरती सुद्धा टिकू शकतो जर तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित पाण्याचा हात न लावता वगैरे व्यवस्थित आपण त्याला हँडल केलं तर खूप छान टिकतो. म्हणजे 6-7 महिने टिकू शकतो. जेव्हा आपल्याकडे पोळीबरोबर तोंडी लावायला काही नसतं तेव्हा तुम्ही हा वापरू शकता. नक्की करून बघा. खूप छान रेसिपी आहे आणि अगदी साखर आणि आंबाच आपण ह्याच्यात वापरलाय. सारखे इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाहीये. आणि आज मी तुम्हाला त्याच कैरीपासनं एक चटपटीत पदार्थ दाखवणार आहे. ते म्हणजे कैरी आणि कांद्याचं लोणचं. अगदी सोपी रेसिपी आहे. बऱ्याचदा भाजी आपल्या घरात नसते, अशा वेळी काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. तर तुम्ही हे लोणचं करू शकता. हे तुम्ही पोळी बरोबर, पराठ्या बरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता. सगळ्यात आधी मी इथे एक कैरी घेतली. त्याचं साल काढलेलं नाहीये, तशी चिरून घेतली, बारीक चिरून घ्यायचे. ती आपण इथं काढून घेऊया. त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतलाय, तो आपण इथं घालूया. आता आपण याच्यात घालणार आहोत हा लोणच्याचा मसाला आहे. रेडीमेड मसाला मी वापरलाय. तुम्ही कुठल्याही कंपनीचा इथे घेऊ शकता. तो 1 चमचा 2 चमचे आपण मसाला याच्यात घालूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यावरती आपल्या लक्षात येतं की आपल्याला ह्याच्यात मसाला किती घालायचा असतो. सो मला थोडा ह्याच्यात मसाला कमी वाटतोय. सो मी हा राहिलेला मसाला आहे तो पण ह्याच्यात ऍड करतोय. आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत मीठ. मीठ थोडंसं जास्तच घालायचं ह्याच्यात. 1 चमचाभर मीठ घालणार होतो आपण. आता हे मिश्रण आपण एक 5 मिनिटं बाजूला ठेवूया. आता याला देण्यासाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे. आपण फोडणी तयार करून घेऊया. फोडणी करण्यासाठी मी गॅस लावून घेतला, त्यावर एक पोळी ठेवली आहे. त्याच्यात आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत. अर्थात लोणचं आहे त्यामुळे तेल थोडं जास्त घ्यायचं. तेल चांगलं तापू द्यायचंय, मगच त्याच्यात मोहरी घालायची. आपलं तेल इथे तापलंय, आता आपण त्यात घालूया मोहरी. मोहरी पूर्ण तडतडू द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. आता आपण त्यात घालूया हिंग. एक पाव चमचा हिंग घालणार आहे ह्याच्यात. एक पाव चमचा हळद आणि 1-2 चमचे आपण लाल तिखट घालणार आहोत. आणि
आता आपल्याला ही फोडणी गार होऊ द्यायची, गरम असतानाच लोणच्यात घालायची नाहीये, पूर्ण गार झाली की मग आपण ही लोणच्यात मिक्स करणार. तर एक 5 मिनिटं आपण वाट बघूया. इथे मी ही फोडणी ह्या वाटीत काढून घेणार आहे, कारण ही पळी लोखंडाची आहे, ती खूप गरम राहते, त्यामुळे फोडणी कडक होण्याची शक्यता असते. सो मी ही काढून घेतो आणि आता आपण ही गार करून घेऊया. आपली फोडणी इथे गार झाली. आता आपण ही या कैरीच्या मिश्रणात घालूया, तळून घ्यायची इथं. थोडीशी कैरीची मिश्रण आपण याच्यात घालून घेऊ आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे, तुम्ही बघू शकता हे चांगलं मिक्स करून घेतलंय. आपलं कैरी कांद्याचं लोणचं इथे तयार आहे. आपण हे एका वाटीत काढून घेऊया. आपलं कैरी कांद्याचं लोणचं इथे तयार आहे. अगदी झटपट रेसिपी आहे. तुम्ही हे डब्यात भरून फ्रीज मध्ये आठवडाभर सहज खाऊ शकता. आठवडाभरापेक्षा जास्त ठेवायचं नाही, कारण आपण याच्यात कांदा वापरलेला असतो आणि मीठ, कैरी, कांदा ह्याला पाणी सुटत असतं आणि नंतर त्याला वास यायला लागतो. त्यामुळे आठवडाभर सहज टिकतं फ्रीज मध्ये ठेवलं की. तर नक्की करून बघा. आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आंबेडाळ कशी करायची ते दाखवणार आहे. ही आंबेडाळ आपण पाट्यावर वाटून करणार आहोत, एकदम पारंपरिक पद्धतीने. आंबेडाळ करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे चण्याची डाळ घेतली होती. 1 वाटी चण्याची डाळ मी घेतली, स्वच्छ 2 वेळा धुवून ह्याला 5 ते 6 तास छान भिजवून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता ही चण्याची डाळ आहे, ही मी भिजवून घेतली 5 ते 6 तास आणि ही अशी बोटावरती मोडली पाहिजे. हे बघा, इतपत ही भिजवायची आहे. आता मी ही वाट्यावरती वाटून घेणार आहे, तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता. आणि ही वाटत असताना मी ह्याच्यात थोडीशी मिरची घालणार आहे. एकच मिरची घेतली आहे, मोठे तुकडे करून घेतलेत त्याचे. आता थोडी थोडी डाळ आपण पाट्यावर वाटून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता मी ही डाळ जी आहे ती अशी जाडसर वाटली. खूप बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला, ह्याला अशी जाडसर वाटायची आहे. तर आता ही डाळ वाटत असतानाच थोडी थोडी घेऊन वाटायची आणि ह्या ज्या मिरच्यांचे आपण तुकडे करून ठेवलेत ना, त्यातले 2-2 तुकडे ह्या डाळीबरोबर घालून वाटायचे. मी इथे 2 तुकडे घातलेत डाळीचे, ते आपण ह्या डाळीबरोबर वाटून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपली सगळी डाळ इथे वाटून तयार आहे. आता ही डाळ आपण काढून ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. व्यवस्थित जाडसर वाटली आहे, खूप बारीक वाटायचं नाही आहे ह्याला. मी ह्या बाउलमध्येही काढून घेतो. इथे शेजारी मी पाणी घेतलंय, आपण यातलं थोडंसं पाणी ह्याच्यावर घालून हा पाटात विसळून घेऊया, म्हणजे ही डाळ जी आहे ती वाया जाणार नाही. आंबेडाळीत घालण्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे. आता आपण ही सोलून किसून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याचे तुकडे करून डाळीबरोबर वाटू पण शकता, पण मला ती दाताखाली आलेली आवडते. कैरी दाताखाली आली की छान लागते, सो मी ती वाटत नाही, मी किसून घालतो. सो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वाटू पण शकता. तर मी ही सोलून घेतो आणि आपण ती किसून घेऊया. आपली कैरी इथे सोलून झाली, आता आपण ती किसून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मी ही कैरी सगळी किसून घेतली आहे. हा बाकीकडचा जो पार्ट आहे तो आपण घेणार नाही आहोत, तो मी काढून टाकणार आहे. आणि कैरी किसून घालण्याचा एक आणखीन एक बेनिफिट असतो, तो म्हणजे आंबटपणा आपल्याला हवा तसा आपण कमी जास्त करू शकतो. ह्यातली आपल्याला हवी तेवढीच कैरी आपण डाळीत घालणार आहोत.
जर आपल्याला आंबटपणा कमी वाटला तर आपण आणखीन कैरी घालू शकतो, पण वाटताना आपण एकत्र वाटली तर ते कमी जास्त होतं, त्यामुळे कैरी शक्यतो किसूनच घालावी. तुम्ही बघू शकता आपली डाळ इथे वाटून तयार आहे, कैरी ही किसून तयार आहे. आता ही जी किसलेली कैरी आहे ती मी ह्या डाळीत घालणार आहे. या कैरीतली थोडीशी कैरी मी वगळून ठेवणार आहे, जर लागलीच तर नंतर घालायला. कितपत आंबट आहे हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे आधी थोडीशीच घालायची. आता मी ह्यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक अर्धा चमचा आपल्याला याच्यात घालायचे साखर. आता आपण ह्याला तडका देऊया. तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलाय. यात मी घालणार एक 2 ते 3 चमचे तेल. आपलं तेल इथे तापलंय. आता मी याच्यात घालणार आहे मोहरी. 1 चमचाभर मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतड होते याची. आपली मोहरी इथे तडतडली आहे. आता मी याच्यात घालणार आहे पाव चमचा हिंग. त्यानंतर एक अर्धा चमचा आपण घालूया हळद आणि 1 चमचाभर मी याच्यात घालणार आहे लाल तिखट. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घाला. लाल तिखट ऑप्शनल आहे, कारण आपण हिरव्या मिरचीचाही वापर केलाय. मी लगेचच गॅस बंद करणार आहे आणि हा जो तडका आहे तो आपण ह्या आता मी ह्याच्यात घालणार आहे ओला नारळ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आपण याच्यात घालायची आणि हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे. एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. आता हे छान मिक्स झालंय आता आपलं. आता ह्याची चव बघायची आणि ह्यात काय कमी जास्त आहे ते ॲडजस्ट करायचं आहे. मला ह्याच्यात थोडीशी चव बघितल्यावर कैरी आणि मीठ कमी वाटतंय, सो मी ह्याच्यात थोडंसं मीठ ॲड करणार आहे, 1 पाव चमचा. आणि ही जी मगाशी आपण वगळून ठेवलेली कैरी होती ना ती पण आपण ह्याच्यात घालूया. आणि हे छान मिक्स करून घेऊया आता परत एकदा. आपली कैरीची डाळ इथे तयार आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया.